छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांना राजांचे ऋषी म्हणून ओळखलं जातं ते राजर्षी शाहू महाराज, गुलामाला गुलामीची जाणीव करून त्याविरुद्ध बंड करायला लावणारे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांची आपण या ठिकाणी उत्साहामध्ये जयंती साजरी करतोय ते आपणा सर्वांचं स्फूर्तिस्थान, आदरस्थान, जगविख्यात साहित्यिक अण्णाभाऊ साठे त्यांच्या विचारांना आणि प्रतिमांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्या गावचे सरपंचपती आणि आम्ही ज्यांच्याकडे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाहतो ते आमचे परमप्रिय मित्र नवनाथ ढाकणे सर, ज्यांचा खरं म्हणजे आपल्याकडं म्हणजे हा मतदारसंघ इकडे असला तरीही आणि आम्ही जिथं राहतो तो मतदारसंघ तिकडे असला तरी एका नावाचा दबदबा आहे, ते नाव आहे अण्णा. आणि इथंही ज्यांचा दबदबा आहे असे अण्णा तर थोडं जास्तच वजन असतं आणि त्यांची भीती बी आहे. आमच्या शहरात अण्णा जुने मित्र, या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य खरमाटे मामा, ज्यांच्यावरती आपल्या सर्वांच्या संरक्षणाची, कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आहे, ते शिरूर कसार पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी जमादार गर्जे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, ढाकणे काका, त्याचबरोबर आता बरेचसे सगळेच माझ्या परिचयाचे आहेत, सर्वांची नावं काही घेत नाही. ज्यांनी हा कार्यक्रम उत्कृष्टपणे घडून आणला ते सर्व किरण रोकडे, त्यांचे सहकारी. आणि खरं म्हणजे कार्यक्रमाला शोभा यावेळेस येते की जेव्हा सूत्रसंचालन करणारा माणूस चांगला असतो, कारण सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो, परंतु सूत्रसंचालन करणारा नीट नसेल तर सगळा कार्यक्रम मोडून जातो. त्यामुळे सूत्रसंचालन करणारे आमचे जुने मित्र मुरलीधर, राजगुरू, उपस्थित बंधूंनो आणि आजूबाजूला बसलेल्या माझ्या सगळं भगिनींना, खरं म्हणजे आपण आता जयंती साजरी केली, गुलाल घेतला, आनंदानं या ठिकाणी नाचत उड्या मारत या ठिकाणी आलो. जयंती कशामुळे साजरी करायची हा मोठा प्रश्न आहे. जयंती अनेकांच्या साजऱ्या होतात. फुलेंची होते, बाबासाहेब आंबेडकरांची होते, शिवाजी महाराजांची होते. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे महापुरुष आहेत. आणि जेवढे धर्म, जेवढ्या पंथ, जेवढ्या जाती आहेत त्यांनी आता त्यांचा असा एक स्फूर्ती देणारा नेता चॉईस केलेला आहे, निवडलेला आहे. बनलेली आहे की प्रत्येकाला आपापल्या धर्माचा स्वाभिमान, आपापल्या जातीचा स्वाभिमान हा निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे या देशाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती आज जरी आपल्याला बऱ्यापैकी वाटत असेल, चांगली वाटत असेल, तरी जेव्हा आपण इतिहासामध्ये डोकावतोय, सत्य परिस्थितीला पाहतोय, सध्याची परिस्थिती हाताळतोय, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या सगळ्याची जी भानगड आहे, या देशामध्ये जे काय चाललेलं आहे, अराजकता माजलेला आहे, याचा बेस धर्म आणि जाती या संकल्पना आहे. आणि या जाती आणि धर्मांच्या संकल्पना मोडीत काढण्याचं काम ज्या ज्या महापुरुषांनी केलं त्या महापुरुषांच्या जयंत्या जगाच्या पाठीवर आपण साजऱ्या करतो. फक्त अण्णाभाऊ साठेंची नाही, जाती नष्ट करणे, धर्म नष्ट करणे आणि मानवता हा एकच धर्म आहे, ही जी शिकवण आहे ती अण्णाभाऊ साठेच्या साहित्यामध्ये पेरलेली आहे. परंतु अण्णाभाऊ साठेची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करतोय, पण दुर्दैवानं मला असं म्हणावं लागतंय की ज्या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावरती पीएचडी केली जाते
जगाच्या पाठीवरती अनेक लोक या देशामध्ये येतात आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं संशोधन करतात. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य मराठीमध्ये लिहिलं गेलं आणि ते 21 भाषांमध्ये भाषांतरित झालं. आणि सर्वाधिक जास्त खप कोणत्या भाषेत असेल तर तो इंग्रजी भाषेतला आहे. अण्णाभाऊ साठेंचं मराठीत लिहिलेलं साहित्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आणि इंग्रजी जाणत असलेल्या माणसांना ते वाचण्याची गरज भासणं नेमकं काय हे आपण समजून घेतो. या ठिकाणी उल्लेख झाला अण्णाभाऊ साठेंचा की अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेमध्ये गेले म्हणून. अहो 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेला माणूस अनेक कादंबऱ्या लिहितो, अनेक कथा लिहितो, अनेक गाणे लिहितो, अनेक पोवाडे लिहितो आणि या देशामध्ये क्रांती घडली पाहिजे, या देशामध्ये बदल झाला पाहिजे, या देशातला माणूस सुखी आणि संपन्न झाला पाहिजे यासाठी विचार पेरण्याचं काम करतो. यासाठी आपला देह कष्ट होतो. आणि आज आमची पिढी 10वी 11वी शिकलेली सोडा, आम्ही ग्रॅज्युएट होतोय, उच्च शिक्षित होतोय. आम्हाला जर साधा एक निबंध लिहायला लावला आणि विषय दिला तर आमचा पेट जाग्यावर थांबतो. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या माणसाची एवढी कशी आकलन शक्ती असू शकते? 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेल्या माणसाला असं लिहिण्याची कला कशी अवगत असू शकते? 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस खरंच लिहू शकतो का? हा मोठा प्रश्न आपल्या मेंदूला पडला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण त्याचा विचार केला. अण्णाभाऊ साठेंचं जीवन हे संघर्षाचं जीवन. अण्णाभाऊ साठे शिकताना सुद्धा संघर्षातून शिकले. ते 1.5 दिवस शाळेमध्ये गेले त्यावेळेस त्यांना साधी अक्षराची ओळख सुद्धा झालेली नव्हती. त्यांना एक अ आ इ सुद्धा काय असं हे कळलेलं नव्हतं. परंतु जेव्हा ते वाटेगाववरून चालत मुंबईला गेले, भाकरीचा प्रश्न होता, पोटाचा प्रश्न होता, मुलांना जगवायचं होतं, संसार चालवायचा होता आणि गावामध्ये हाताला काम नव्हतं. कामाच्या सुद्धा शोधासाठी अण्णाभाऊ साठे मुंबईला जातात आणि मुंबईला गेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम करावं लागतं. त्यांनी मोठ्या माणसांची कुत्री सांभाळण्यापासून ते सफाई करण्यापर्यंत खाणीच्या ठिकाणी जाऊन दगड फोडण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. हॉटेलमध्ये चाकरी केली, एवढे सगळं काम केले. पण या सगळ्या प्रकारामध्ये आणखी एक काम त्यांच्या हाताला लागलं, कारण ते वेगवेगळे कामं जिथं जिथं पैसा चांगला भेटेल त्या पैशाच्या शोधामध्ये वळून फिरायचे आणि आपला उदरनिर्वाह मी माझ्या कुटुंबाला कसा सुखी ठेवील यासाठी आपला देह कष्ट होईल. परंतु हे काम करत असताना त्यांना एका सिनेमागृहाचं काम भेटलं आणि ते काम होतं सिनेमामध्ये. नवीन सिनेमा आला, नवीन पिक्चर आला की त्याचे पोस्टर शहरामध्ये लावायचे, म्हणजे मुंबईमध्ये लावायचे. आणि पूर्वी ते सगळे पोस्टर्स हाताने चिटकावं लागायचे, भिंतीला चिटकावं लागायचे. आणि ते पोस्टर चिटकवत असताना ते नाव काय आहे हे त्यांना माहित असायचं. आणि मग ते नाव वाचल्यानंतर राजा जर असेल तर हे र आहे, त्याला काना दिल्यानंतर ते रा झालं. अशी अक्षरांची ओळख ते पोस्टर चिटकवताना अण्णाभाऊ साठेंना लक्षात घ्या. आम्हाला शाळेत जाऊन आम्ही पाठीवर गिरवून सुद्धा आम्हाला अ लिहिता येत नाही. आणि अण्णाभाऊ साठे पोस्टर चिटकवताना ते लक्षात ठेवतात आणि त्यांना अ पासून झिण्यापर्यंत सगळे अक्षर मुखपाठ होतात. त्यांना नजरेसमोर लक्षात येतं की हे काय आहे आणि त्यांना वाचनाचा छंद लागतो. हे सगळं चालू असताना महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्टांची चळवळ त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तनाचं चळवळ घेऊन चाललेली होती. स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आंदोलनं चाललेली होती आणि शाहीर अमर शेखांबरोबर त्यांची गाठभेट झाली. शाहीर अमर शेखांबरोबर गाठभेट झाली. शाहीर अमर शेख मुंबईमध्ये कम्युनिस्टांसाठी गाणी गायची आणि ती श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, दलितांची गाणी असायची. आणि ती गाणी गात असताना यांच्याही मनात आलं की मलाही गाणं गाता येतंय, मीही ढोलकी वाजवतोय, मलाही सगळं येतंय, आपण त्या माणसाला भेटलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेखांना भेटतात आणि म्हणतात की मला ढोलकी वाजवतायत. मग शाहीर अमर शेख म्हणतात माझ्यासोबत तू ढोलकी वाजवू शकतो का? बोलले हो. शाहीर अमर शेखांबरोबर ते ढोलकी वाजवतात आणि शाहीर अमर शेख भांबावून जातात की काय याच्या हातामध्ये जादू आहे. जादू आहे पण जेव्हा ते वाजवतात
तर ते म्हणतात मलाही गाणं म्हणता येतं, मीही गाणं म्हणून दाखवू का? अमर शेख म्हणतात काय हरकत नाही, तू गाणं म्हणून दाखव. अमर शेख गाणं गातात तर लोक मंत्रमुग्ध व्हायची. अमर शेखांच्या गाण्यानं पूर्ण जी उपस्थित मंडळी आहे ती नाचायला लागायची, एवढा त्यांच्या आवाजामध्ये भारदस्तपणा असायचा. आणि त्या स्टेजवरती अशा माणसाच्या अण्णाभाऊ साठेंना गाण्याची संधी मिळाली आणि अण्णाभाऊ साठेंनी गायला सुरुवात केली. लोक त्या अमर शेखांना विसरली आणि अण्णाभाऊंच्याच गाण्यावर नाचायला लागली. अमर शेख म्हणाले हे काय जादू आहे, कलापथक माझं, स्टेज माझं, ही लोक माझ्या नावासाठी इथं आलेली, माझं गाणं ऐकायला आली आणि अण्णाभाऊ साठेंचं गाणं ऐकून खुश होत आहेत. अण्णा खरं म्हणजे आपण त्या ठिकाणी असतो तर आपल्याला थोडासा द्वेष निर्माण झाला असता, पण मोठी माणसं तशी नसतात. अमर शेखांना आनंद झाला की कुणीतरी माणूस या देशामध्ये आहे की ज्या माणसाच्या शब्दामध्ये वाणीमध्ये जोर आहे, दम आहे आणि या माणसाला आपण आता पुढं नेलं पाहिजे. आणि ही जी काय त्यांची फरफट चालू होती जीवनाची, वेगवेगळ्या ठिकाणी काम करायची, ती थांबली. अमर शेखांच्या कलापथकामध्ये अण्णाभाऊ साठेंना कायमस्वरूपी काम मिळालं, फक्त गाणीच म्हणायची, तुम्ही फक्त गाणीच म्हणायचं. पण अण्णाभाऊ साठेंचा मोठा प्रॉब्लेम असायचा आणि तो प्रॉब्लेम हा होता की एकदा गाणं म्हणाले आणि दुसऱ्या ठिकाणी जर गेले म्हणलं ते आता काल तुम्ही जे गाणं शिरूरमध्ये म्हणलात ते बावीमध्ये म्हणा, तर अण्णाभाऊ साठेंना जमत नसायचं, कारण ते पाठांतर करून काय म्हणत नसायचे. उभा राहिले त्यांना जे सुचलं ते गायचे. अमर शेख म्हणाले हे तर जरा जास्तच भानगड झाली, या माणसाचं आता हे शब्द लिहायचे कसे आणि कुणी लिहायचे. बरं आता आपण या ठिकाणी लिहिलं तर दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा चांगला आपल्याला हा माणूस गाऊन दाखवतोय, आपण त्यातलं नेमकं निवडायचं कसं? आणि हे सगळं लिहित असताना या माणसासोबत रात्रंदिवस राहायचं. अमर शेख म्हणतात त्यांना भाऊ तुम्हीच शिका ना, तर ते म्हणतात माझं काय हे वय शिकण्याचं आहे का, मी कसं शिकायचं? ते म्हणले तुम्हाला हे वाचता तर येतंय ना, प्रश्न फक्त लिहिण्याचा, मी तुम्हाला लिहायला शिकवतो. आणि मग अमर शेख जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा त्यांना कसं लिहायचं, जबरदस्तीने लिहायचं ते लिहायला शिकवायला लागले. आणि अण्णाभाऊ साठेंचे खऱ्या अर्थानं शिक्षणाचे गुरु, लिखाणातले हे अमर शेख ठरले. मला सांगा मित्रांनो, जो माणूस 1.5 दिवस शाळेत जातो, शाळेत त्याला नीट अक्षरांची ओळख होत नाही आणि गाणं गात असताना एका आपल्या सहकारी कलाकारांच्या माध्यमातून तो शिकायला शिकतो आणि नंतर ती गाणी, त्यांचे शब्द हे कागदावर उतरायला सुरुवात होते. कागदावर उतरायला सुरुवात झाल्यानंतर ती गाणी लोकांमध्ये जातात, वेगवेगळे शाहीर म्हणतात आणि अण्णाभाऊ साठेंचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलं जातं. म्हणजे किती मोठं काम आहे. खरं तर जर अण्णाभाऊ साठे दलित समाजामध्ये जन्माला आले नसते, मातंग समाजामध्ये जन्माला आले नसते, मांग म्हणून जर त्यांना लेबल लागलेलं नसतं, तर या देशातले नव्हे तर जगातले सर्वोत्कृष्ट साहित्यिक म्हणून जगानं त्यांना मानवंदना दिली असती आणि गिनीज बुकामध्ये नोंद झालेली असती. पण आपल्याकडं कुणी किती जरी म्हणालं काशी जर नाही तर आहे. गुणवत्तेला आम्ही जातीच्या पातळीवर मोजतो. एखादा माणूस जर समजा उच्च पदावर गेला, प्रसिद्धीमध्ये आला, तर आम्ही त्या माणसाची जात शोधतो. आता ऑलिम्पिकमध्ये 2 महिलांनी आपल्याला पारितोषिक मिळवून आणली. त्यातल्या सिंधू नावाच्या जी खेळाडू आहे तिची 14 लाख लोकांनी नेटवरती जात शोधलेली आहे आणि हा आकडा गुगलनं जाहीर केला आहे. याचा उद्देश असा आहे गुगलचा की गुगल वाल्यांचं ते काय आपल्या देशातले नाही, गुगल कंपनीनं फक्त हे आपल्या देशाला दाखवायचा प्रयत्न केला की तुमच्या देशामध्ये जातीचं फॅड किती लोकांना. त्या महिलेनं या देशाची मान जगाच्या पाठीवर उंचवली. याचं भान या लोकांना राहिलं नाही. यांना फक्त एकच भान आहे, ते जातीचं भान आहे आणि जात शोधण्याच्या भानगडीत हे शिरतात. आणि आपण ही मानसिकता जी आहे ती सोडून दिली पाहिजे. अण्णाभाऊ साठेंचा विचार खऱ्या अर्थानं जो जात संपवण्याचा आहे,
तो आपण स्वीकारला पाहिजे. सगळी माणसं समान आहे. मला सांगा, आता माझा ऍक्सिडेंट झाला तर कोणत्या मुसलमानाचं रक्त मला जीवदान जर देत असेल तर मी म्हणणार आहे का मला नाही पाहिजे? म्हणजे जिथे जिथे आम्हाला गरज आहे तिथे इतरांची जात चालते, पण जिथे जिथं आपल्याला गरजच कुणाची पडत नाही तिथं आम्ही लगेच जातीवर येतो, म्हणतो आम्हाला काय गरज आहे कुणाची. ही मानसिकता चुकी. आपण कडी आहोत एकमेकाची, आणि जर ही कडी तुटली तर कोणतंही मशीन चालू शकत नाही. या देशाचं तर मशीन चालूच शकत नाही. कोणतीही एक कडी तुटली ना, विषय संपला. हे भान आपण ठेवलं पाहिजे, आणि भान आपल्याला देण्याचं काम जर कोणतं साहित्य करीत असेल तर ते अण्णाभाऊ साठेंचं साहित्य करतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता अण्णाभाऊ साठेंना हे कसं जमलं, किंवा अण्णाभाऊ साठे डायरेक्ट उभा राहायचे आणि कसं बोलायचे, गाणं म्हणायचे, हाही मोठा प्रश्न आहे. कुणालाही गाणं तयार करता येतं का, कुणाला बोलता येतं का? पण मुळात जी दलित जातीच आहे, पूर्वी म्हण असायची, ब्राह्मणा घरी लिहणं, कोंडा घरी जाणं आणि मारा मांगाच्या घरी गाणं. कुणी उठायचं गाणं गायचं, म्हणजे गाण्याची जातीवंत कला ही मारा मांगाच्या घरात असायची. आज नेमकं याच्या उलट झालं. आज उलट झालं. आमचं गाण्याची कला ब्राह्मणाने नेली आणि ब्राह्मणाची कला आम्ही घेतली. बघा, आता आम्ही घेतली म्हणजे महाराजांनी घेतली. बाकी सगळे जे 125 जाती आहेत एससी मधल्या 125 जाती बाजूला राहिल्या, म्हणजे 24 बाजूला राहिल्या, आणि महाराजांनी कला घेतली. याचं कारण असं, अण्णाभाऊ साठेंनी काय सांगितलं, याचं काय देणं घेणं खरं हातानं मातंग समाजाला आलं. ते कसं शिकले, काय देणं घेणं. या ठिकाणी खरं म्हणजे मला एका गोष्टीचा आनंद वाटला की आमचे दलित कार्यकर्ते जे आहेत, जे वाघ आहेत ना, ते खरं म्हणजे जयंतीच्या दिवशी जास्त जारकाया फोडतात, आणि असे जारकाया फोडतात ना की ते वेळेवर कधीच हजर होत नाही. कारण आनंद इतका ओसंडून वाहत असतो की प्रचंड. पण या ठिकाणचे कार्यकर्ते वेळेत आणि एकदम तंतोतंत या ठिकाणी आले. म्हणजे मला तिथून निघताना प्रश्न पडलेला होता की मला हे खरंच म्हणतात की आता मिरवणूक आमची संपत आली, खरंच संपलेली असेल. कारण आम्ही बाजारचा दिवस असेल, आदला मधला कोणता दिवस असेल, आम्हाला एक तर काळ्या पिशवीचं आणि पांढऱ्या बाटलीचं अट्रॅक्शन का. जयंतीच्या दिवशी त्याच्यावरचं प्रेम अधिक उफाळून येतं, आणि मग या सगळ्या घडामोडी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत असल्यामुळे त्याला प्रश्न पडतो की खरंच वेळेत कार्यक्रम होणार. म्हणून तुम्ही पहिल्यांदा जो बोलला वेळेवर जयंती, वेळेवर कार्यक्रम आणि वेळेत आपण बोलवलेला